जागे हो नित्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनियाम आत्मा राम प्रसन्न खेती करुणी दासासी बोधावयाम करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावयाम त्या श्री सद्गुरु रामदास चरणा त्यादरे वंदुया। सन 266 परीक्षे 14 ज्ञान को पाना अगर है ज्ञान को पाना तो गुरु की जा शरण भाई तो गुरु की जा शरण भाई अगर है ज्ञान को पाना अगर है ज्ञान को पाना तो गुरु की जा शरण भाई तो गुरु की जा शरण भाई जटा सिर पर रखाने से जटा सिर पर रखाने से भस्म तन में रमाने से भस्म तन में रमाने से सदा फल मूल खाने से सदा फल मूल खाने से कभी नहीं मुक्ति को पाई कभी नहीं मुक्ति को पाई तो गुरु की जा शरण भाई तो गुरु की जा शरण भाई बने मूरत पुजारी है बने मूरत पुजारी है तीर्थ यात्रा प्यारी है तीर्थ यात्रा प्यारी है करे व्रत नेम भारी है करे व्रत नेम भारी है भरम मन का मिटे माही भरम मन का मिटे नाही तो गुरु की जा शरण भाई तो गुरु की जा शरण भाई कोटि सूरज शशि तारा कोटि सूरज शशि तारा करे प्रकाश मिल सारा करे प्रकाश मिल सारा बिना गुरु घोर अंधियारा बिना गुरु घोर अंधियारा न प्रभु का रूप दर्शाई न प्रभु का रूप दर्शाई तो गुरु की जा शरण भाई तो गुरु की जा शरण भाई ईश समझान ईश समझान गुरुदेवा लगा तन मन करो सेवा
ब्रह्मानंद मोक्ष पद मेवा मिले भव बंध कट जाई मिले भव बंध कट जाई तो गुरु की जा शरणो भाई तो गुरु की जा शरणो भाई अगर है ज्ञान को पाना अगर है ज्ञान को पाना तो गुरु की जा शरणों भाई तो गुरु की जा शरणों भाई तो गुरु की जा शरणों भाई। त्रेपन्न श्लोक 15। जागे होनी त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनिया आत्माराम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावया करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया त्या श्री सद्गुरु रामदास चरणा हत्यादरे वंदुया। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज जय जय वीर समर्थ। एखादं घनदाट जंगल असलं त्यातून बाहेर यायचं असलं तर त्यात भरकटलेला किंवा त्या जंगलात सापडलेला कोणी माणूस त्या दाट झाडीतून बाहेर पडण्याची धडपड सुरू करतो. त्याचा भाग म्हणून त्याला जे कुठलं शस्त्र मिळेल, काय पूर्वीचा काळ असेल, कापी दगड असेल, काही हे असेल, पुढचा काळ असेल, कोयता असेल, काय असेल ते जे शस्त्र मिळेल त्या शस्त्राच्या साह्याने त्या रानातून ती झाळकटं कापीत कापीत वाट काढीत तो मोकळ्या जागेपर्यंत पोचतो. तेव्हा तो तर मोकळ्या जागी पोचतोच, मोकळा म्हणजे मोक्ष, तेव्हा मोकळा होतोच. पण मागे जंगलातून बाहेर पडण्याच्या वाटा शिल्लक राहतात. मागे एक वाट शिल्लक राहते त्याच्या मागून. तेव्हा आता थोर महापुरुष असतात, सत्पुरुष असतात, ते असे जंगलातून धडपड करून बाहेर पडतात. तेव्हा त्यांच्या साधनेचं असं असतं, त्यांनी त्यातून कोणती कोयता घेतला आणि कोणती शस्त्र घेतलं, कशी वाट काढली आणि ती कशी त्यांना घेऊन गेली, त्या साधनेचं असं असतं. तेव्हा ते जे जंगल असतं ते अज्ञान असतं,
दुःख असतं. जंगलं कशाची असतात? ज्यांना जाणवतं त्यांचा हा व्यवहार आहे बरं का. नाही जाणवत नाही त्यांचा काय प्रश्न नाही. जागे होऊनी त्यागुनी सुसुख आहे. पहिली सुरुवात जागे होऊनी. त्यामुळे जागे झाले तर हे आहे. नाहीतर जंगलात झोपलेला असू दे मनुष्य, नाही तर महालात झोपलेला असू दे. त्याच्या दृष्टीनं महाल जंगल काय जे असेल ते सगळं सारखंच आहे. तेव्हा अज्ञान किंवा असतं काय काहींना जाणवतं जंगल आहे. दुःख त्याचं जंगल असतं, ते जाणवतं. काहींना दुःख तीव्र होतं, काहींचं अज्ञान तीव्र जाणवतं. कशाने तरी अशाच जंगलातून ते धैर्यानं आणि तळमळीनं बाहेर पडतात. ह्या त्या ज्या वाटा काढत जातात ती साधना, ते सिद्ध होतात, पोचतात ते बरोबर. पण या वाटांचा आपल्या परीनं आपण जर शोध घेत गेलो तर त्या वाटा आपल्यालाही गवसू शकतात. आता हेही मान्य आहे की जंगलातून जंगल जशी वेगवेगळे आहेत. मग अशी म्हटलं आता इथेच दोन म्हटले, कोणाला अज्ञान जाणवलं, कोणाला दुःख जाणवलं, काय जे असेल ते. तर त्याचे जसे प्रकार असतील, तर अडचणींचे प्रकार असू शकतील, म्हणजे जंगलांचे प्रकार असू शकतील, बाहेर पडण्यासाठी वापरलेल्या ते जी साधनं असतील त्याचेही प्रकार असू शकतील, वाटांचे प्रकार असू शकतील. आपल्या इथं नुसती नजर टाकली तरी आपल्याला इथल्या 20 लोकांनी 20 वाटा काढलेल्या दिसतील. असं काही कोणी 30 वाट चालली अशी काही म्हणता येणार नाही. प्रत्येकजण बाहेर पडला एवढं खरं, जंगल होतं एवढं खरं, तळमळ होती एवढं खरं. त्यामुळे काही गोष्टी आहेत त्या खरंच आहेत. प्रश्न फक्त वाटा कोणी काय असू द्या. रमण आहेत आता समोर, मौनाने वाट काढली, आत्मशोध घेऊन वाट काढली. त्यांनाही अडचण होतीच, काय ती कळली. कृष्णमूर्ती निरपेक्ष सावधानतेने बाहेर पडले. चॉईसलेस अवेअरनेस, बस एवढं. एखादं साधन जरी त्यांची साधनं जास्त आहेत तरीसुद्धा मी त्यातलं असं प्रधान म्हणतो की ठीक आहे, सावधानतेने बाहेर पडले. तात्यासाहेबांसारखे आपल्याला परिचित आहेत, तादात्म्यानं बाहेर पडले, तादात्म्य झाले. बस साधनाचं सार काय, असं वाट कुठली नेमकी मोठी. आता भाऊसाहेब होते, आज्ञापालनानं बाहेर पडले. ते सांगितलेलं ऐकलं, बस गेलं बाहेर निघून. नित्य अडचण बघितली आपण, अडचण सुटून जाते. नुसतं ऐकलं तर अडचण सुटून जाते, आज्ञापालनानं मार्ग निघतो. तेव्हा असं असू शकेल. महाराजांनी गुरुशोधाची तळमळ केली, प्रचंड वणवण केली अक्षरशः. पण ते साधन ते झाले की झालं, मुक्त झाले. आता इथून पुढे ठीक आहे, लोकांसाठी जगले वगैरे. तेव्हा आपापलं जंगल आपण ओळखणं, सावध होणं, आपापलं जंगल ओळखणं, अडचणी ओळखणं, सुटकेची तळमळ बाळगणं आणि अशा वाटांचा, निदान कुणीतरी चाललेल्या ज्या वाटा आहेत त्यांचा विचार करणं, शोध घेणं, त्यात चालणं, ज्यांना ज्या शक्य असतील त्या. यात आपल्या साधकपणाचं सार येतं असं मला वाटतं. आपण विचार करून पहा, आपल्या साधकपणाचं सार हे त्यांनी काय चाललं ते ओळखावं. माझे जंगल कुठले, माझी अडचण कुठली ओळखावी, शस्त्र कुठलं शक्य ओळखावं आणि त्यानुसार वाटचाल करावी. हे साधनेचं सार आहे. आणि त्यालाच आपण साधन विचार असं म्हणतो. आपलं जे गेल्या वेळेला महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दुसरं जे विषय सुरू झालेला आहे तर त्याचा आज आपण दुसरा भाग बघायचा. तेव्हा आपण पहिल्यांदा अर्थता पाहत होतो. गेल्या वेळेला काय पाहत होतो त्याची थोडी उजळणी आणि नंतर एक थोडा भाग राहिला गेल्या वेळेला वेळेच्या अभावी, तर तो त्यांना काय जाणवलं त्याची आपण गेल्या वेळेला उजळणी करतो. कदा देव दैत्यामध्ये सख्य नाही, आपल्याला स्मरण असेल. याच्यातल्या आणखी एका वेळेचं विवरण नंतर जरा सावकाश करायचं, ते पुढच्या वेळेला येईल. आपल्या ओघामध्ये साधन म्हणून त्यावेळेला बघू. कदा देव दैत्यामध्ये सख्य नाही, जीवा मानवामध्ये सख्य नाही, जीवा मानवामध्ये सख्य नाही, स्वजाती विजातीमध्ये सख्य नाही, स्वजाती विजातीमध्ये सख्य नाही, महंता महंतामध्ये सख्य नाही, महंता महंतामध्ये सख्य नाही. कळो लागला पंडिता पंडितांचा. मागे आपण बघितलं आहे की कलह झालेला आहे, तर तसंच आहे. फार परिस्थितीत बदल घडला आहे असं नाही. माणसं बदलतात, तेच कार्यक्रम पुढच्या स्टेजवर सुरू राहतात.
कलो लागिला पंडिता पंडिताला, कलह लागिला ज्ञानिया ज्ञानियाला, कलो लागिला योगिया योगियाला, कलो लागिला तापसा तापसाला. 2-3 गोष्टी ह्या पाहिल्या. आणि म्हणून शेवटी काय वेळ येते तेही सांगितलं. न जावेची तेथेच लागेल जावे. काय फार अनुभव वेगळा येत नाही. न जावेची तेथेच लागेल जावे, न खावेची जे तेची लागेल खावे, वदावेची ना तेची लागे वदावे, स्वभावेची निर्माण केलेची देवे. श्रीराम. 2-3 ओघांनी पाहिले. काय राहिले आहे त्याची आठवण करतात. सगळं जर झालं, कलह लागला, बाहेर बघायची सोय नाही, सख्य नाही, कोणाचं कोणाशी सख्य नाही, कलह पाहिले तर त्यांनी असंही होतं. ते अकस्मात मागे सेनावडा, ते मागे सांगितलं भूमिकंप झाला, बघतोच आहोत. न जावेची तेथेची तर सुरूच आहे. तर याला सगळ्याला शेवटी माणसाला मार्ग राहतो, तो म्हणजे न्याय, शासन किंवा नियंत्रक. त्याचं स्वरूप काय असतं हे त्या त्या काळानुसार, त्या त्या लोकांच्या ठेवणीनुसार, आवडीनुसार. आजसुद्धा जगामध्ये एक प्रकारचं शासन नाही कुठे. त्यामुळे ते ठीक आहे. शासनाला नाव काय आहे हा गौण मुद्दा आहे. ते राजा शासन करेल, कोणी शास्त्रे आता लोकनियुक्त म्हणतात तसे शासन करतील, किंवा आणखीन कोणी करेल. समर्थांनी सगळे प्रांत त्या काळी धुंडाळले होते. म्हणजे हे जे आज आपण इथे बसून कदाचित ते एखाद्या नकाशावर बघून सांगू इथे हे प्रकारचं शासन आहे, तिथे त्या प्रकारचं शासन आहे वगैरे वगैरे, हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष धुंडून सगळं पाहिलेलं आहे. तेव्हा तशी स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी एक 5-6 श्लोक लिहिलेले आहेत. मोठे ते पाप लोकांचे प्रभू तो जाणता नव्हे. त्यांना राजा जाणता कुठं आढळला नाही. त्यांच्या काळची परिस्थिती आपण आठवून पाहिली. त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याचं कोणीतरी पुन्हा एखादा प्रयोग करतोय की काय असं वाटेल अशी अवस्था आहे. मोठे ते पाप लोकांचे प्रभू तो जाणता नव्हे, वर्ततो शिकविल्या बोले, वर्ततो शिकविल्या बोले, तो काय म्हैस मंगळू. समर्थांचा अभ्यास करायचा म्हणजे पर्याय नाही काही. जे त्यांनी सांगितले ते ऐकलं पाहिजे. मोठे ते पाप लोकांचे प्रभू तो जाणता नव्हे, वर्ततो शिकविल्या बोले, तो काय म्हैस मंगळू. खचते काम ते ऐसे, रचते काम ते नसे. आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह वर्क मिळत नाही, अशी अवस्था आहे. धुंडावं लागतं. रचनात्मक कार्य ही धुंडण्याची गोष्ट झाली. रचनात्मक कार्य ही असण्याची गोष्ट आहे. कुठेतरी विघातक कार्य ही खरं शोधण्याची गोष्ट असली पाहिजे. समर्थांना तसं आढळलं नाही. आपल्याला सध्या काय आढळतं ते बघावं. खचते काम ते ऐसे, रचते काम ते नव्हे, कारभार बुडाला तो कोण कोणास पोसते. कारभार बुडाला तो कोण कोणास पोसते. लाचखोरी बहु झाली. काय बघत होती का काय कोण ठोकतील ना. 300-400 वर्ष अर्थानं म्हणताना फार मोठी संतांना ही असते, ताकद असते ही गोष्ट खरी. पण वाक्य वाचून पाहिलं तरी अस्वस्थता येते. लाचखोरी बहु झाली, घाला घाली परस्परे,
धण्याला नेणवे काही बेदादी नगरी पहा. काय पटेल काय बोलेल मनुष्य पुढे मला सांग. ही खरोखर अशी परिस्थिती आहे की आपल्या हातून फाईल गेली आपल्याला माहिती नाही, मी सही केली मला माहीत नाही, अशी परिस्थिती आहे ना. मला सांगा आता काय व्हायचं ते होईल त्याचं पुढे, पण माझ्या हातून फाईल गेली, मी सही केली, मला काही कल्पना नाही. लाचखोरी बहु झाली घालाघाली परस्परे धन्याला नेणवे काही. मालकाला माहिती नाही काय झालं. आता आपले मालक सध्या कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. धन्याला नेणवे काही बेदादी नगरी पहा, बेदादी नगरी पहा. धनी तो राहिला मागे. त्यातही पुढे त्यांनी फार बारीक संशोधन केलेलं आहे आणि शेवटी आज सगळ्याचं सार शेवटी तिथंच येतं. आपण जर विचार करून पाहिला तर काय लिहिलं असेल त्यांनी आश्चर्य वाटते. ही सगळी स्फुट त्यांचं लिखाण आहे. त्याच्यात आहे धनी तो राहिला मागे कारभारीच नासिती. आता वेगळं काही वेगळं जजमेंट द्यायची कारण आहे का मला सांगा की काय जे आहे ते आता बाबूडम म्हणतो आपण तशी अवस्था आहे ना. ते कोण असतात, सचिव असतात, आमके असतात, खात्याचे प्रमुख आहेत, आमकेत तमकेत अधिकारी आहेत, काय ते सगळं तिथेच. कारभारीच नासिती धनी तो राहिला मागे कारभारीच नासिती. बाप हे थोर लोकांचे सांगावे कवणा पुढे. काय झालं असेल समर्थांना, काय झालं असेल एवढं जरी आपल्याला कळलं तरी सावध झाल्याशिवाय मनुष्य हातने मनाने तरी निदान. बाप हे थोर लोकांचे सांगावे कवणा पुढे धनी तो राहिला मागे कारभारीच नासिती. बाप हे थोर लोकांचे सांगावे कवणा पुढे. भारत कर्जबाजारी आहे, म्हणजे अनेक लोक कर्जबाजारी. डेफिजिट फायनान्सिंग किंवा डेफिजिट बजेट ही थोडीफार कल्पना मला आहे सुदैवाने. तर ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट ऑफ मनी इन्स्ट्रुमेंट म्हणू, काय मॅनेजमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणू, प्रोग्रेस, तेव्हा ते मान्य आहे. पण देश कर्जबाजारी होऊन त्याच्यावरची जी व्याजं आहेत त्याचे हप्ते आम्हाला बांधून देता का, अशी आपल्या महान देशाला वेळ येते. याच्यात आपण कल्पना करा. आणि त्याचवेळी जे म्हणून कर्ज आपल्या डोक्यावर असेल आहे सगळं कर्जसुद्धा खरं कळत नाही, तेव्हा त्याचं आता एक शास्त्र निघालं आहे की हे कसं दाखवा आणि कसं दाखवू नये. तेव्हा ते जे काय आहे त्यात ते कळत नाही. तर ते जे सगळं मिळून कर्ज डोक्यावर आहे तर आपल्याला कल्पना असेलच की त्याच्यात 13 पट पैसा आपल्या लोकांचा स्विसमध्ये आहे. धनी तो राहिला मागे कारभारीच नासिती. बाप हे थोर लोकांचे सांगावे कवणा पुढे. ही अवस्था समर्थांची काय झाली असेल याची यानं त्यांना अर्थता आली. म्हणून हे जे भावलेले साधन विचार आहेत, जे परिस्थितीला लागू आहेत, अनुभवाला येतात, कदाचित कोणाला तरी त्या दिशेने वाटचाल करता येईल. म्हणून आर्तता हे पहिलं साधन समर्थांचं म्हणून आपण पाहिलं. त्यांना व्याकुळता आली, आर्तता आली. तेव्हा तशी व्याकुळता किंवा आर्तता ही सार्वत्रिक गोष्ट आहे, तर काही वेगळं हे नाही. अनुभव प्रत्येकाला व्याकुळ होण्याचा, आर्त होण्याचा अनुभव आहे. पण त्यात 3 टप्पे आहेत. आपण जे व्याकुळता अनुभवतो तिच्यातला फरक आपण करून पाहायला का केलाच असेल तरी आपण एकदा त्याच ते निकड गरज निर्माण होते, ओढ लागते, ती गोष्ट मिळत नाही, अप्राप्ती होते. गोष्ट ती मिळत नाही, आपल्याला ज्याची ओढ लागली, ज्याची गरज लागली, ती गोष्ट ओढ निर्माण झाली, अप्राप्त झाली, मिळत नाही, मग व्याकुळ होतो मनुष्य.
आर्तता लागते. ठीक आहे, आपण उदाहरणाने पाहू. अगदी साधं. खूप तहान लागली, निकड आहे पाण्याची, ओढ निर्माण झाली पाण्याची, पाणी मिळत नाही आहे. मग आता काय होतं, तो व्याकुळ होतो. तहानेनी जीव व्याकुळ झाला. आपलं साधं वाक्य पडण्यासारखं. हे तर आपल्याला व्याकुळता माहिती आहे. पण ही जी तहानेनं व्याकुळता आली, ती पाणी पिण्यानं, ती मुळात निसर्गानेच आली. आणि ती निसर्गाने आलेली व्याकुळता, निसर्गानेच निर्माण केलेलं पाणी प्यालं की शांत होते आणि तृप्ती येते. तेव्हा व्याकुळता हे एवढंच अशा अर्थाने साधन नाही, किंवा आर्तता हे अशा अर्थाने साधन नाही. निकड, ओढ, अप्राप्ती, व्याकुळता, आर्तता असा क्रम जरी असला तरी यांना साधन म्हणून नव्हे. दुसरं अजून माणसाकडे काहीतरी आहे, ते म्हणजे वासना आणि इच्छा. एवढ्यावर नाही आहे, अजून पुढे आहे. कारण माणूस सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, त्यामुळे त्याच्याकडे वासना आणि इच्छा आहे. त्यामुळे पुन्हा हेच होतं, निकड लागते, ओढ वाटते, अप्राप्ती निर्माण होते, ती मिळत नाहीत गोष्टी, मग व्याकुळता निर्माण होते, मग आर्तता निर्माण होते. तेव्हा त्याच्यात आता त्यांची तृप्ती हा मार्ग राहतो. जसं पाणी आपण प्यालो तृप्ती, तसं तृप्ती येईल. पण त्या वेळेला पाणी प्याल्यावर तृप्त होतो मनुष्य आणि ते थांबतं. तसं हे थांबत नाही. हा तृप्ती हा अडकवणारा मार्ग आहे. त्यामुळं ही जी दुसऱ्या प्रकारची जी इच्छा वासना, ही जी या प्रकारची जी याने येणारी जी व्याकुळता आहे, त्याची जर तृप्ती केली तर ती भडकते, असं तिचं गणित आहे. तेव्हा पहिली व्याकुळता वेगळी, दुसरी व्याकुळता वेगळी, असं आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. तेव्हा हे त्यांच्या तेव्हाच लक्षात आलेलं आहे. म्हणून पहिल्याला तहान भुकेला कुणी जरी जीवाला ती लागली, त्यामुळे व्याकुळता आली, अर्थता आली, तरी ती क्षम्य मानलेली आहे. अक्षम्य नाही, ती क्षम्य आहे, लागणं स्वाभाविक आहे. पण वासना इच्छेने जर आली तर ती अक्षम्य आहे असं नाही, पण तिला ती अभ्यास आणि नियंत्रणाचा विषय आहे असं समजलं गेलेलं आहे. दुसरी जी आहे व्याकुळता, ती अभ्यासाचा विषय आहे आणि नियंत्रणाचा विषय आहे असं मानलेलं आहे. कारण त्याच्यात पुढे काहीतरी आहे अजून. म्हणून कारण हिला लागली एकदा तर ती माणसाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून हे सगळं आहे. तेव्हा तो नियमनाचा विषय मानला, वळणाचा विषय मानला, त्यासाठी शास्त्र निर्माण केले, त्यासाठी नीतिधर्म सांगितले. असं सगळं ते क्रम आहे, ते नियम आहे. आणि त्यामुळे स्वतःचं उन्नयन करा आणि या व्याकुळतेतून मोकळे व्हा असं सांगितलं. त्या व्याकुळतेतून मोकळं होणं शक्य आहे. म्हातारपणीचं शेवटी तहानेतून मोकळं नाही होत आहेत, पाणी गोडवर घालावं लागतं. अगदी बोलायला येत नाही असं झालं तरी सुद्धा खुणेनी मनुष्य पाणी मागतो. म्हणजे तिथे सुद्धा त्याला मुक्ती नाही आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते क्षम्यच आहे, ते क्षम्य आहे. दुसऱ्या टप्प्यावरचं आहे ते तिथे अक्षम्य नाही, पण तरीसुद्धा मर्यादा घातली, नियमन घातलं, त्याला वळण लावलं, शास्त्र लावलं, असं करून. तेव्हा अशा गोष्टीत काय काय येईल तर हे मगाशी सांगितलं तसं येईल. देहाच्या सुखाच्या गोष्टी येतील, त्याच्या पुढचं म्हणजे मानप्रतिष्ठा येईल, त्यानंतर पैसा येईल. सलग जर आपल्याला काही दिसत असेल तर ह्या 3 गोष्टी दिसतील अगदी मोठ्या. त्यातल्या मानप्रतिष्ठेचं काय सोडून देऊ आपण, आपल्या पहिल्याचंही सोडून देतो. तर याच्यात ही जे पुढं राहिलं तर प्रत्येकाला वळण आणि नियमनाचा कायदा घातला, काहीतरी नियम घातले, काही ठिकाणी कायदे घातले. जमिनीला सुद्धा कमाल जमीन धारणा कायदा घातला, काहीतरी नियंत्रण असलं पाहिजे, नाही तर म्हणून घोटाळा करून ठेवेल. झाले पूर्वी घोटाळे, म्हणून त्यांनी कमाल जमीन धारणा, त्याच्यावर कायदा आला. इकडे किमान वेतन आला, कमाल वेतन नाही आला. माणसाने कुठं बरोबर मार्ग काढलाय तो सांगतो, आणि विनाशाची वाट कुठून जाते ते पण सांगतो, ती त्यातूनच आहे. तेव्हा कमाल वेतन कायदा आला नाही, पण तो परिस्थितीनं येणार आणि यावा, त्याशिवाय हे सगळं सुधारणार नाही. आपल्याकडे आलेलं आहे पूर्वी, सत्तेच्या बाबतीत नाही आलं, इतर गोष्टीत नाही आलं. बघा तुम्ही की 10 वर्ष पदावर राहिलं की नियम घातला, पुढे ते पद पाळू नये, काहीतरी काय घालावं लागला. कारण मान प्रतिष्ठेला सुद्धा नियम घातला परत. असे प्रत्येक ठिकाणी नियम घातले, मी खोलात जात नाही पण नियम घातले. तेव्हा कमाल सत्तेचा सुद्धा कायदा आला, तर तसा कमाल संपत्तीचा सुद्धा कायदा नाही आहे. कमाल संपत्तीचा कायदा नाही. बघा कुठे मोकळी ठेवली आपण ते बघा, आणि त्यामुळे तो विनाश कुठून येतोय, कुठल्या मार्गाने ते पण कळेल आपल्याला. तेव्हा व्यक्तीचं आणि समाजाचं स्वास्थ्य हवं असेल तर या सगळ्यात कुठे लूपहोल ठेवला आहे माणसाने, कुठे पळवाट ठेवलेली आहे, कुठे मोकळी जागा राहिली बरोबर ती आपण ओळखावी.
कायदा येईल तेव्हा करणं हे कर्तव्य पालन झालं, नागरी कर्तव्य म्हणून. ते सगळे पालन करतात असं नव्हे, पण असतं निदान ठेवलेलं तरी आहे, कागदावर तरी आहे. तेव्हा ते आहे ते आपणहून करणं याला साधना म्हणतात. मला ते सांगायचं आहे की ते आपणहूनच करणं याला साधना म्हणायची आपण आपल्या ठरवा. तेव्हा त्यात देवाची आणि समाज पुरुषाची दोन्ही भक्ती येतात. ज्यांनी हे कमाल या गोष्टी पाळल्यात त्यांच्यात, म्हणून समर्थ जागे झाले ते तिथे झालेले आहेत. आता त्यांची व्याकुळता कोणत्या पद्धतीची आहे तर आता निरंजन स्वामींची स्व व्याकुळता आहे. त्यांनी प्रपंच दुःखाचा अनुभव घेती सर्व ही मानव असं आहे, आपण त्यांचं ते स्तवन म्हणतो. तर त्यांनी प्रपंच दुःखाचा अनुभव घेतला, ते व्याकुळ झाले आणि देवाच्या शोधाला लागले. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी शोध घेतला. इथे जागे होऊन त्यागुणी स्वसुख जे आधीच जागे झाले क्षणभर, नंतर नाही. प्रपंच दुःखाचा अनुभव घेऊन नाही, दुःखाचा अनुभव घेण्याच्या आधीच, कारण त्यांना प्रपंच म्हणजे एवढाच नव्हे त्याच्यापेक्षा मोठा कळला होता, म्हणून त्याच्या आधीच त्याची चिंता लागली. तेव्हा त्यांची व्याकुळता आपल्याला ओळखायची असेल तर तिसरी जी अर्थता आहे ती संतांची अर्थता आहे खरी. आपल्याला आपण दोन पाहिल्या, त्याच्या पुढची अर्थता खरी आहे ती संतांची आहे. ती अंतर्यामीची अपूर्णता, असमाधान आणि बाहेरही त्याचंच प्रतिबिंब सगळीकडे, हे ज्यांना दिसतं आणि त्यातून सुटावं असं वाटतं, आपणही सुटावं आणि इतरांनाही सोडवावं असं वाटतं. त्यात पुन्हा अशीच निकड आहे, ओढ आहे, अप्राप्ती आहे, व्याकुळता आहे, अर्थता आहे, असं सगळा क्रम तसंच आहे परत. पण ही जी अर्थता आहे तिच्याने कायमचं समाधान मिळेल अशी त्यांची तरतूद आहे. ह्याच्यात कुठल्यात बाकीच्यात ती तरतूद नाही. एका मर्यादेपर्यंत काम होईल असं सांगितलेलं आहे, त्याच्या पुढच्या काम होणार नाही, तर तुमचं तुम्ही बघा. त्यासाठी संतांची अर्थता आपल्याला शिकावी लागते. ते साधन आपल्याला साधन म्हणून समर्थाने केलेलं आहे. आपल्याला करायचं तर आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं साधन त्यांचं अर्थता ती आत्मकल्याणाची आहे आणि लोककल्याणाची आहे. तर समर्थांची अर्थता समजून घ्यायची तर आत्मकल्याण आणि लोककल्याण. म्हणून त्यागे होऊन जागे होऊन त्यागुणी सुख दे सुमुहूर्त साधून या. तर त्याची त्यांनी बाहेर अप्राप्ती कुठे आली समर्थानं, तो विचार केला पाहिजे. पहिल्यांदा जे आपण पहिलं निरूपण एवढ्यासाठी केलं किंवा पहिल्यांदा विषय एवढ्यासाठी मांडला की बाहेर योगित्व आहे, पांडित्य आहे, साधना आहे, तपस्वी आहेत, अमके आहेत, तमके, तरीसुद्धा हे कुठे मिळत नाही. अरे बापरे, म्हणजे हे याच्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आहे किंवा याच्याही पलीकडचं आहे किंवा हे मिळवून ते मिळेलच असं नाही, असं लक्षात आलेलं आहे. म्हणून त्यांना तिथे अप्राप्ती आहे की पांडित्याने हे मिळणार नाही, नुसत्या योगित्वाने मिळणार नाही, ज्ञानाने मिळालेलं नाही, कळवं लागेला ज्ञानाला. तो ज्ञानी आहे, तो कलह कशाला करेल. पण याचा अर्थ तो ज्ञानी तर म्हणवतो पण कलह तर करतो. म्हणजे याचा अर्थ नुसतं ज्ञान जे त्यांनी मिळवलेले आहे त्यांनी हा प्रश्न सुटणार नाही. म्हणजे जी अर्थता आहे, जी व्याकुळता आहे, ते नुसतं ज्ञान गोळा करून जाणार नाही. म्हणून पांडित्य ज्ञान खूप दिसतं पण शांतता दिसत नाही अंतरंगात. त्याचं कारण ते आहे, ती अंतरंगात शांतता येण्याची गोष्ट वेगळीच असली पाहिजे, म्हणून ती अप्राप्य झाली. म्हणून पहिलं साधन ते जे अर्थता आहे, अर्थतेतून सुरुवात होते माणसाची कामाला, काहीतरी व्याकुळतेतून सुरुवात होते, तशी झाली. जागे होऊन त्यागुनी स्वसुख जे सुमुहूर्त साधून या. तेव्हा जागं व्हायला खरं सांगायचं तर मुहूर्त लागत नाही. ज्या वेळेला जागो होतो तो सुमुहूर्त असतो असं आहे. त्यांचा तो सुमुहूर्त आपल्या एवढं लक्षात आहे, तसं नाही. जो जागा होईल तो ज्या क्षणी जागा होईल तो उत्तम मुहूर्त असतो. तेव्हा ते त्यातलं आहे. पण त्याच्याबरोबर नुसतं जागं होऊन तसं नाही आहे. ह्या साधनं सगळी त्यातच आलेली आहेत. जागे होऊन त्यागुणी स्वसुख जे सुमुहूर्त साधून या. त्यातलं जागा झाला तर आधी त्याग. तेव्हा दुसरं समर्थांचं साधन जर काय आहे तर ते त्याग आहे. आपल्याला तिथे जमते का बघा. आणि इथेच बऱ्याच इमारती कोसळून पडतात म्हणण्यापेक्षा उगाच राहत नाहीत. कोसळून पडलेलं सुद्धा बऱ्याच वेळ बांधलं तरी निदान कुणीतरी. पण इथे त्यागातच सगळ्या घोटाळा आहे. त्यागाने कल्याण होतं ही गोष्ट खरी, आणि त्यागाशिवाय कल्याण होत नाही हेही खरं. त्यागाशिवाय साधनासुद्धा शक्य नाही, त्यागाशिवाय परमेश्वर शक्य नाही, काही शक्य नाही याच्यातलं. हे त्यागावर सगळं अवलंबून आहे. त्याग कशाचा ही खूप मोठी हे आहे, स्केल आहे. त्यांनी अगदी स्वसुखापासून सुरुवात केली. तिथं आपण अगदी आता आपण ज्या व्याकुळता पहिल्यांदा दोन येतात म्हटलं, देहाची आहे, याची आहे, अगदी तहानेपासून सगळे मान प्रतिष्ठेपर्यंत सगळे आहेत. तर त्या सगळ्याचा तर त्याग केला. त्यागाची व्याप्ती खूप मोठी आहे, पण ती केल्याशिवाय मनुष्य पुढे जात नाही. जो त्यागी आहे तो सुखी आहे. त्यागाचं तेज हे पडलंच पाहिजे. जो निस्पृह असेल त्याचे तेज पडेलच, महाराज म्हणायचे ना, तुझं आहे. तेव्हा त्याग आहे.
मला एक गृहस्थ भेटले होते ज्यांची वैध अवैध मासिक व्यावसायिक प्राप्ती 1.5-2 लाखांच्या घरात आहे. त्यांनी परमार्थावर चर्चा केली. म्हणजे हे बरं आहे आपलं, त्याच्यात सोपा सगळ्यात चर्चा करण्यासारखा विषय परमार्थ आहे. नाही तर मग राजकारण म्हणजे. तर त्यावर ते म्हणाले की मी वर्ष 6 महिन्यातनं देवाला जातो, काय कुलदेवता सद्गुरू वगैरे वगैरे आपापले काय असतील तिकडे, आणि 500 रुपयाची पावती फाडल्याशिवाय कधीही परत आलो नाही. वा छान. कसं शुद्ध करावं कोणा टोके आता सगळं. ज्यांच्या प्राप्तीचं प्रमाण मी आपल्याला सांगितलं त्यांची दानाची कल्पना ही आहे. तेव्हा त्याग म्हणजे आपली कल्पना काय आहे नक्की. त्यागे होऊन जागे होऊन त्यागुनी स्वसुख जे. स्वसुखाचा त्यागाचा काही प्रश्नच नाही. मला सांगा ज्याची 1.5 लाख 2 लाख मासिक प्राप्ती आहे तर 500 रुपये झळ कोण एखाद्याच्या घरातलं उडाला तरी याच्यातनं ते वाऱ्यावर येतात आणि ते आपल्यापर्यंत येईपर्यंत गार होतात. कुठेतरी आग लागलेली असती काहीतरी होतं तर त्याच्यातल्या कणांनी जी काही उष्णतेनं काय भाजेल म्हणा विझलेल्या तेवढं सुद्धा नाही. आपल्याला प्रमाणाने काय त्याचा विचार करता येईल नाही. मी खाली खाली येतो म्हणजे अधिक सोपं पडतं आपल्याला त्या समजायला. तेव्हा अगदी गाडीवरून एखादा चाललाय, काय गाडीतून चाललाय म्हणा, अलीकडे गाडीवरून जाणारे जरा कमी झाले, गाडीतून जाणारे ठीक आहे, गाडीतून चालला असेल तर अडलेल्या कोणाला थांबवून घेईलच असं नाही. तो तसाच जाईल गाडीत जागा असताना किंवा गाडीच्या मागे जागा असताना. ते यावरूनही कळतं. जाणीवपूर्वक आणि आनंदाने असंही मी म्हणतो परत. नुसतंच नाही, घेईल दुसऱ्याला पण ते जाणीवपूर्वक घेईल का आणि आनंदाने घेईल का. का आता आहे काही उभे थांबूयात बागच आहे आता काय करणार. उगाच त्यांनी मागणं म्हणायला नको तुम्ही तसेच गेला आमच्याकडे काही लक्ष नव्हतं वगैरे असं नको व्हायला. म्हणून केवळ हे आहे का जाणीवपूर्वक आणि आनंदाने आहे का. त्यागाच्या कल्पनेमध्ये काहीतरी आलं पाहिजे अजून, तर ते आपण शोधतो आहोत. या त्यागात एक थांबण्याच्या वेळेला काय ठीक आहे मी म्हणतो इकडे तिकडे काही MM काय मिलीमीटर काय ते मिलीलिटर पेट्रोल जाती असेल थांबण्यामध्ये जातं म्हणतात बरोबर आहे. पुन्हा थांबायचं सुरू करायचं म्हटल्यानंतर थोडं जाणार. त्याग झाला त्यांचा त्याचा विचार केला तर त्यागच की म्हणायचा. पण यात काही फार झळ लागली असं समजायचं काही कारण नाही. जाता जाता गाडीत बसून घ्यावी लागली आणि थांबवावी लागली आणि परत टाकावी लागली सेकंडमध्ये तर त्याचा त्याग किती असेल याची आपण कल्पना करू शकतो. पण ते करणं सुद्धा अवघड जातं. बाहेर आपण बघा जाता येताना म्हणजे कल्पना येईल. तेव्हा हा त्याग आहे हे मला मान्य आहे. फर्स्टमध्ये टाकली साईडला घेतली थांबवली त्यांना घेतलं एवढ्यामध्ये जो त्याग झाला तो त्याग आहे. फक्त त्यागाचा पोशाख आहे त्याग नाही. पोशाख घातलेला त्याग आहे. तेव्हा अर्थात आता हे असं करावं असंही नाही. दुसऱ्या बाजूला त्यांनीच गाडी काढून आम्हाला सोडावा असं म्हणणारे इकडे बाददार आहेत हेही लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे अलीकडे काही सरळ काही व्यवहार राहिला नाही हे मला म्हणले. बरं तिसरं आपण अगदी खाली आणून पाहायला होतो. मागे सुद्धा एकदा पाहिलं आहे की जेवायला बसला तर दुसरा जेवला का. एवढी चौकशी हा असं माझ्या दृष्टीनं आता खाली येऊन त्यागच आहे शेवटी. आता अगदीच खाली यायचं झालं तर हे जे सगळं खाली येऊन समजून घेतलं हे सगळं स्वतःचं काहीही न सोडता कुठलीही विशेष म्हणून वाटतं त्याला झळ न लागता त्याग झालेला आहे. झळ सोसून आणि निरपेक्षपणे जेव्हा होईल तेव्हा त्याग खरा. झळ सोसून केला आणि निरपेक्षपणे गेला तेव्हा त्याग खरा झाला. त्यातून साधनेचा मार्ग सुरू होतो त्यांचा. दुसरा मार्ग तो आहे. तेव्हा स्वतःचा बंगला केवढा कसा उभा केला याचं कौतुक सांगणारे कितीतरी भेटतील आपल्याला. पण स्वतःला घर नसताना दुसऱ्याला घर बांधून देऊन त्याचं कौतुक सुद्धा न सांगणारे कोणी भेटतील का. तर तिथं काहीतरी आहे ते साधने. आणि एवढंच नव्हे तर याची आपल्याला काळजी वाटते की हे करून द्यायचं. समजा काय अगदी भावाचं आहे काय आणि कोणाचं आहे त्रयस्थाचं आहे गरजूचं आहे ते करून द्यायचं आहे. आपली कुवत आहे आपल्याला नसलंच चालेल त्याला होऊ दे असं म्हणून जर एखाद्याने केलं असलं तर आधी तो करणार म्हणजे भेटणं अवघडच. पण तरीसुद्धा समजा भेटलाच एखादा तर असं कसं करायचं असं मनात येतं. बरोबर आहे. कारण आपल्याला स्वार्थापलीकडे चिंता नाहीच. त्यांना चिंता काय लागल्या ते आपल्याला माहिती आहे. चिंता करी तो विश्वाची. तर साधन ही गोष्ट सोपी नाही ही समर्थांच्याकडे बघितलं की काय लक्षात येतं आणि कुठून त्यांचं साधन सुरू होतं ते समजून घेण्यासाठी आहे. तर त्याचं करून सुद्धा न सांगणारे जे असतात ते साधनी असतात. ह्या सगळ्यामध्ये अपवाद आहेत ते गृहीत धरून त्यांचा आदर ठेवून मी हे सांगतो. तर ते साधनी आहेत आणि जी काळजी माणसाला वाटते
की त्यांचं घर आम्ही बांधून दिलं तर माझं काय होईल ही चिंता जी आहे मनामध्ये, तिचं उत्तर समर्थानेच देऊन ठेवलेलं आहे. तेवढं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. कारण साधारण पुन्हा आपल्याला काळजी लागणार आहे करताना. त्याग करायचा झाला तर उद्या समजा मार्केट खालीवर झालं आपल्या भाषेमध्ये सध्याच्या आता, तर माझं कसं होईल असं जर वाटलं तर समर्थाने असं म्हणून ठेवलेलं आहे की ज्यांनी अशी दुसऱ्याची घर बांधली त्यांचं घर राम बांधतो. पराचे कार्य करता जो त्याचे कार्य कसे नव्हे. विचारले, स्वच्छ विचारले. पराचं जो कार्य, दुसऱ्याचं जो कार्य करतो आहे त्याचं स्वतःचं कार्य होणार नाही असं होईलच कसं. त्यागात काय आहे, त्यागात एक शक्ती आहे, ती भगवंताची आहे. त्यामुळं भगवंताला अशक्य काहीच नाही ह्यातलं. हे आम्ही जे करतो ते आमच्या एक टिसभर कोतीप्रमाणच्या गोष्टी झाल्या आणि त्यात होतील का नाही अशी शंका निर्माण झाली आहे. तर त्याला त्यांचं उत्तर, पराचे कार्य करता जो त्याचे कार्य कसे नव्हे. होणारच. पराचे कार्य करता जो त्याचे कार्य कसे नव्हे. तातडी तातडी धावे बरेपणे मनोगते. तो तातडी तातडी धावे. त्याला घर हवं असलं तर हवं असायच्या आत घर हजर करेल की ज्यांनी ते दुसऱ्याचं बांधलं आहे. आपण आपल्याला हे आश्वस्त होण्यासाठी आहे. त्यागाला एक मनाची जी तयारी लागते ती फार कठीण तयारी आहे. तर त्या त्यागाच्या तयारीसाठी त्यांनी काय केलं आणि कोणती आश्वासनं दिली, कोणता मार्ग स्वतः चालला, तो साधन विचार आहे. म्हणून आपण पाहिलं, पराचे कार्य करता जो त्याचे कार्य कसे नव्हे. तातडी तातडी धावे बरेपणे मनोगते. तो मनात जर आलं आणि जर ते घडायला हवं असलं तर तातडी तातडी राम धावेल असं त्यांचं म्हणणं आहे. एवढं लक्षात ठेवलं तर ही त्यागाची त्यांची जे दुसरं साधन आहे ते आपल्याला वाटतं इतकं कठीण नव्हे. सोडताना त्रास आहे, शिकताना त्रास आहे, समजताना त्रास आहे. मला यातून व्यवहाराच्या दृष्टीने मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं समर्थांच्याबद्दलचं जे आज या काय आपल्या शनिवारमध्ये काय होतील त्यांच्या कृपेने तेवढ्यात जे साधन विचार त्यांचा मांडायचा तो मी वैयक्तिक स्वरूपाचा उपयोग मांडतोय त्याच्यातला. तो खूप मोठा उदंड विचार आहे. मला एवढं लक्षात आलं की स्वतःच्या पैशानं आपण निदान लोकांना जीव तरी घाल, 4 लोकांना जीव घातले तरी झाले, एवढं तरी करावं. काय त्यागापेगाचे मोठ्या गोष्टीचं नाही जमले आपल्याला, तर निदान एवढं तरी केलं तरी चालेल आणि कुणीही करावं. हे फक्त त्याच्यात निरपेक्ष असावं आणि प्रेमाने करावे. 2 कसोटी आहेत असं आहे. नुसतं माझ्यावर पडलं म्हणून करण्यात काही अर्थ नाही. निरपेक्षपणे, ते सुद्धा प्रेमाने आणि तेही सुद्धा निरपेक्षपणे. तो पुन्हा काय करेल हा विषय नाही, तो काय करेल ते करेल. माझं मी काम केलं आणि ते माझ्या त्यागाची ही साधन जे आहे ते पुरं करण्यासाठी केलं, ते साधन अंमलात आणावं म्हणून केलं असं जर वाटलं असेल तर होईल. आणि आपल्याला कमी पडण्याची शक्यता नाही. स्वतः जो खाऊन बसलेला आहे त्याला नंतर उपाशी राहायला लागेल. जो वाटून बसलेला आहे त्याला लोक वाटायला येतील. हा फरक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी इतकं हे साधन नव्हे, हे अवघड नव्हे. तर मला स्वतःला एवढं लक्षात आलं की एवढं करणं शक्य आहे. आपण 4 घास खातो, 5वा 6वा घास देता येतो, एवढं तरी नक्की आहे. तर तेवढं करतायत. दुसरी गोष्ट, बिनकष्टाचं राहू नये, विनामोबदला काही घेऊ नये. साधनं आपल्याला त्यांच्यातल्या त्यागाची, ती त्यागाची सांगड असलेली साधनं आहेत सगळी. विनामोबदला काही घेऊ नये. रास्त कामाचा रास्त मोबदलाच घ्यावा, त्याच्या पलीकडे काही घेऊ नये. तो कठीण आहे हात बाहेर. पगार, आपली योग्यता आणि आपल्या कामाची गुणवत्ता याची सांगड आपल्याशी आपण घालावी. एवढं केलं तरी चालेल. आपल्याला मिळणारा पगार, आपली गुणवत्ता, आपली योग्यता, आपण करत असलेल्या कामाची प्रत याची सांगड आपणच घालावी. तिथे सुद्धा त्यागाचा संबंध आहे. आपल्या अवस्था उलटी काम सांगितलं तर मला माहिती नाही, मी आजपर्यंत कधी केलं नाही, मला अनुभव नाही, आपल्या ऑफिसमध्ये उत्तरं काय देतात आपल्याला माहिती आहे. तो बिचारा शिकतो सुद्धा म्हणत नाही. शिकतो म्हणाल तरी चालेल एक वेळ, तो शिकण्यात वेळ घालवतो ती गोष्ट खरी, पण तरीसुद्धा निदान शिकतो म्हणतो एवढं तरी आहे. तेव्हा आणि अडचणीला मात्र मला लवकर सोडावं. किंवा मी उशिरा आला तरी चालेल
असं काहीतरी करावं असं वाटतं. मग आपण कसं त्याग करणार? असं त्याग हा आवश्यक आहे, हे खरं आहे, पण इथंच त्याची सुरुवात होते. ज्याचं मी मूल्य घेत नाही असं काही काम करतो का? ज्याचं मी मूल्य घेतोय त्याचं आधी काम मुळात नीट करतो का, इथपासून बघण्याची सुरुवात आहे. ज्याचं मी मूल्य घेतो, जेवढं मूल्य घेतो तेवढं मी काम करतो का, इथं घरी सुरुवात आहे. त्याच्यानंतरचं पुढची पाऊल आहे की ज्याचं मी मोबदला घेत नाही असं मी काम काही करतो का. तर त्यागाची पहिली सुरुवात आहे, मग साधन आहे पुढे. मग ते भगवंतासाठी करतो का, निरपेक्ष आणि प्रेमाने. असं या सगळ्या त्यागाच्या पूर्वतयारी आहेत. त्याच्याशिवाय समाधान मिळणार नाही, साधन होणार नाही, उद्धार होणार नाही आणि सामाजिक स्वास्थ्यही नाही. तिसरं साधन त्या काळातलं आपल्या मध्ये सांगण्यात सुरुवात करून ठेवतो फक्त. तिसरं साधन समर्थांचं या त्यागासाठी स्वजन सोडल्यानंतर मग काय राहतं त्या काळच्या पद्धतीनं समजून घेऊ, आजच्या काळाचं आजच्या पद्धतीनं समजून घेऊ. त्या काळचं त्यांचं साधन एकांत, विजनवास, तो त्यांनी पत्करलेला आहे. तेव्हा एकांतात जाऊन राहणं, स्वजन सोडले, आता एकांतात जाऊन राहील. ते एकांतात आज राहणं, विजनवास कदाचित अवघड असेल, पण मी असं समजतो की साधन कधीही करता येत नाही अशी परिस्थिती नाही. हे समर्थांचं साधन आहे. समजा आम्ही आमच्या परिस्थितीमध्ये आहोत, आता कुठे जंगलात जाऊन राहूया का, जंगलंसुद्धा उरली नाहीत, तिथे आणि संरक्षण व्यवस्था असते. म्हणजे आम्ही आणि काय करायला आलो काय वाटायचं त्यांना, कुठं लाकडं बिकडून येतो काय वाटतं म्हणून आपल्याला अटक करायची कुठेतरी. त्यापेक्षा जंगलात जाणं सोपं राहिलं नाही, न जाऊ नये आपलं सगळं. त्यापेक्षा मी व्यवहाराने त्याचं साधन असं समजलो आहे. आपल्याला समजतं जेव्हा ते पटतं किंवा योग्य वाटतं काय ते आपण ठरवा की नोकरीच्या निमित्ताने माणसाला विजनवास येतो, पत्करावा आनंदाने. मला लांब जावं लागलं म्हणून आहे, तो विजनवासच आहे. आजच्या काळात इतकं सोपं विजनवासाचं साधन कसं करणार आपण? आपल्या जनांमध्ये राहता येत नाही, विजनामध्ये राहावं लागतं, दुसरं राहायचं आहे. मग ते सुद्धा साधनच झालं की तुम्ही जर आनंदाने राहायला असला तर साधन झालं. मला इथं का ठेवलं नाही, तिथं का ठेवलं नाही काय म्हणून एकांत मिळतो. व्यवसायाच्या निमित्ताने मिळतो, शिक्षणाच्या निमित्ताने मिळतो. प्रत्येक पातळीवर विजनवास आहे. शिक्षणाच्या निमित्ताने एकटे राहतात, राहावं एकटं कशाला, आणि तिथं जाऊन आरकुटून याच्यावरून गोळा करा माणसं. काही कारण नाही पण गोळा करतात. जग गोळा करायची माणसाला सवय आहे, त्यातून निर्माण झाले हे. तर काही गरज नाही, साधन चालू आहे आपलं. आत्ता आपण एकटे आहोत, एकटे राहा, छान आनंदात राहा. काय फेसबुकवर जायची गरज नाही. आपल्याला त्यापासून नको आहे ते, कारण आपल्याला विजनवासात पाठवलेलं आहे. शिक्षणासाठी पाठवलेलं असेल, कदाचित नोकरीसाठी पाठवलेलं असेल, ज्यासाठी पाठवलं असेल त्या ठिकाणी साधन म्हणून करा. वेगळं साधन नाही करावं लागणार. अहो केवढी सोय आहे. आज जर घरातच ठेवून जर तुम्हाला इथल्या इथे नोकरी असेल तर कशाला विजनवास येतो वाटायला माणसाच्या? साधन नाही करता येणार त्याला ते, म्हणजे त्यासाठी त्याला पुन्हा काहीतरी वेगळं करावं लागेल. समर्थांनी साधन अशा पद्धतीने करता आपल्या परिस्थितीला लागू करून आपण ते करावं. परिस्थितीने येतं, विधुरूपण येतं, अमुक येतं, किती प्रकार माणसाच्या आयुष्यात सुद्धा. आधी हा जोडीदार जातो, आधी तो जोडीदार जातो, काहीतरी होतं. अशा वेळेस मनुष्याला एकटेपण व्यवहाराने सुद्धा येतं. तिथे सुद्धा पुन्हा त्याला एकांतवास आहेच. कसंही असे नका, त्याला तो एकांतवास आहे. माणसांची मतभिन्नता असते. किती प्रकाराने मी एकांतवासाचा विचार केला त्यातलंही सांगतो. माणसांची मतं जुळत नाहीत. घरात 2 माणसं असली तरी एकांतवासात असतात असं माझं म्हणणं आहे. त्यांनी एकांतवास साधन समजावं. काय काय अवघड आहे माणसं. मी किती कुठून कुठे आणायचा प्रयत्न करतो एवढं फक्त बघा झालं की हा एकांतवास आहे. की आज जर 2 माणसांची मतं जमत नाही, एकाला वाटतं इकडे दक्षिणेला जावं, एकाला उत्तरेला जावं, तर काय करावं घरामध्ये? तर एकांतवास आहे हा सध्या आपल्याला. कारण आपल्या मताला काही पाठिंबा मिळणार नाही आहे हे दिसतंच आहे. त्यांच्या मताला आपण देऊ शकत नाही हे दिसतंच आहे. तर मग आता आपण आपलं एकांतवासाचं विजनवासाचं साधन सुरू आहे. समजा काही ते कशाने येऊ शकतं. ध्येय वेगवेगळे असू शकतात, मतभिन्नता आहे, तसं ध्येय सुद्धा वेगवेगळे आहेत. असं असलं तरी सुद्धा माणसाला एकांतवास आहे. साधन करता येणं अशक्य असं कुठली परिस्थिती नाही, एवढं फक्त म्हणायचं आहे. तेव्हा तो जो अशा कारणाने निर्माण झालेला एकांतवास आहे, तर तो जो एकांतवास आहे तो आनंदाने पत्करणं किंवा ईश्वराची इच्छा म्हणून पत्करणं, साधन म्हणून पत्करणं, मग आपल्याला काहीतरी समर्थांचं काय. त्यासाठी कुठं पळून जायची काही गरज नाही. आहे इथे आपल्याला एकांतवास आहे, त्याच्यात आपल्याला आनंद आहे का, त्यात आपल्याला ईश्वराची इच्छा दिसते का, आपण एकटे राहिलो, मागे राहिलो, काय जे असेल ते, त्यात आपल्याला ईश्वराची इच्छा जाणवते का, रामाची इच्छा दिसते का, तर मग आपल्याला आजही ते साधन होऊ शकेल. तेवढंच नुसतं राहणं एवढं सुद्धा साधन आहे इथे राहणं एवढं साधन आहे. ते काहीही सगळं प्रतिकूल आहे, जे अगदी एकांतात आहे, भिन्नता आहे, काय असेल ते आहे, हे सगळं मिळून साधन चाललंय आपलं. असं समजलं की त्या
जगण्याची प्रत बदलली, तिला साधनेची कळा आली, साधनेची परत आली. तर असं होऊ शकतं. ते एवढंच आहे. आणि चौथं साधन सांगतो आणि थांबतो. चौथ्या साधनाची सुरुवात करून ठेवतो. चौथं साधन समर्थांचं निसर्गवास. ते जीवा मानवामध्ये सख्य नाही, त्याचा पुढचा भाग आहे, तो आपण त्यावेळेला तो बघूया. जीवा मानवामध्ये सख्य नाही, तर त्यातले जे सजीव निर्जीव सगळं जग आहे त्याच्याशी सख्यता ठेवून राहणं, याच्यासाठी निसर्गवास असावा. तेव्हा निसर्गामध्ये समर्थांच्या सारखं परिभ्रमण कोणी केलं नसेल, इतका गिरीकंदराचा वास त्यांनी केलेला आहे. याच्यावरनं आपण त्याविषयी त्याचा उपयोग काय, तो कशा पद्धतीनं करावा, त्याचे अडचणी कोणत्या, त्याचं साधन म्हणून रूपांतर कसं करता येईल, हे आपण पुढच्या वेळेला बघूया. एकांताच्या बाबतीत समर्थांनी सांगितलेल्या उभ्या फक्त सांगायच्या राहिल्या तेवढं सांगतो. चालना करावी सर्वै एकांती राहता बरे. सगळ्याचा विचार विमर्श मनुष्य एकटा असला की होतो, तोपर्यंत होत नाही. म्हणून एकटा झाला की जग अंगावर आल्यासारखं वाटतं. काही जग अंगावर वगैरे येत नाही. आपण एकटे असतो, उलट सगळ्या जगाचा विचार करू शकतो. आणि अनेक तथ्य माणसांना एकांतामध्ये गवसतात. लोकांना नाही होत ते काम, एकांतात होतं. त्यासाठी ते साधन म्हणून सांगितलेलं आहे. अगदी आपल्या व्यवहारातल्या काही गोष्टींपासून ते परमेश्वराच्या स्वरूपापर्यंत सर्वांचा उलगडा व्हायला एकांतवास एक उत्तम साधन आहे. म्हणून त्यांनी ह्या अव्या लिहिलेल्या आहे. चालना करावी सर्वै एकांती राहता बरे. एकांत मानला ज्याला त्याला साधे हळूहळू. ते सुद्धा चटकन साधत नाही. समर्थ सांगतात त्यावेळेला काय आहे की करत ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं. चालना करावी सर्वै एकांती राहता बरे. एकांत मानला ज्याला त्याला साधे हळूहळू. एकांत सेविता आधी चालना करिता बरी. एकांत सेविता आधी चालना करिता बरी. हे लवकर करा तुमचं म्हणणं आहे. जितकं लवकर कराल तितकं येणाऱ्या प्रसंगाला आधीच तयार आहे मनुष्य. तशी अवस्था आहे. प्रसंग आल्यावर मग तयारीची इकडे तिकडे शोधाशोध करायची नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासंबंधी सुद्धा पुढे ओवी आहे. एकांत सेविता आधी चालना करिता बरी. अभ्यासी लाविता बुद्धी. अभ्यासी लाविता बुद्धी अकस्मातची संभवे. मग सापडतं, अचानक सापडतं. अभ्यासी लाविता बुद्धी अकस्मातची संभवे. काय संभवतं? संसार नासका आहे विटंबे भलते सवा. मनते सावरेना की उभा उभी खडाखडी. या लागी मोकळी वृत्ती असली पाहिजे सदा. या लागी मोकळी वृत्ती असली पाहिजे सदा. धन्यते जाणती ज्ञानी उदास गिरीकंदरी. हा त्यांचा एकांत आहे आणि हे लवकरात लवकर करावं असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा एवढं आपण लक्षात ठेवू. आपल्याला सांभाळायला राम समर्थ आहे हेही शेवटी लक्षात ठेवू आणि थांबूया. तुमचं म्हणणं असं आहे की काम करायला उशीर करू नये. सांगितलं तसं सुमुहूर्त हा कुठलाही असेल, तो 70त असेल, 75त असेल, नाहीतर 20त असेल, जिथे असेल तिथे सुमुहूर्तच आहे असं समजून हे लक्षात घ्यावं. ऐसे हे दुःख वृद्धापी कळले पाहिजे जना. ऐसे हे दुःख वृद्धापी कळले पाहिजे जना. परत्र साधणे आधी तारुणीच उठाउठी. परत्र साधणे आधी तारुणीच उठाउठी. वेळ संपली, थांबूया. हे सगळं करायला आपल्याला जर कुठं काही कच खात असेल मन,
त्यागाला जशी तयारी लागते असं म्हणलं तसं जर होत असेल तर मग अशी म्हटलेली ओवी आणखीन एक ओवी आहे, तेवढी लक्षात ठेवू. पराचे कार्य करता जो त्याचे कार्य कसे नव्हे, तातडी तातडी धावे बरेपणे मनोगते. पराचे कार्य करता जो उभा उभी खडाखडी, त्यांचं म्हणणं आहे की राम असं तसं करीत नाही, उभा उभी खडाखडी. पराचे कार्य करता जो उभा उभी खडाखडी. फक्त एक अडचण आहे, कळले पाहिजे सर्वै लिहिता वाचिता कळे. कळले पाहिजे सर्वै लिहिता वाचिता कळे. आपल्याला ते कळू दे, याला खरी साक्षरता म्हटली त्यांनी. आपले काय अभियान चालू आहे ते बघ, ते हे लवकर कळावं. आपण रामाला प्रार्थना करू आणि थांबूया. बाकीचं आता पुढच्या वेळेला साधन. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. जाणवल्या चिंता दूरी करी. जाणवल्या चिंता दूरी करी. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. जागे होऊन त्यागुणे ससुख दे सुमुहूर्त साधुनिया. आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधाया. करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया. त्या श्री सद्गुरु रामदास चरणा अत्यादरे वंदया. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. देऊ धन संपत्तीशी तरी ते मिथ्या जड राशी. देऊ धन संपत्तीशी तरी ते मिथ्या जड राशी. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण. देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार. काय होत राई तया सद्गुरूच्या पायी.
काय होत नाही तयास